व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे भारतापुढील पिण्याच्या पाण्याचे संकट। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध। पाणी आहे जीवनाचा मूलमंत्र, तेच घडवत असे जीवाचा केंद्र। पण भारतात वाढले पाण्याचे संकट, आता पाण्यासाठी लागतोय संघर्ष अखंड। पाण्याचे संकट म्हणजे शुद्ध आणि उपयुक्त पाण्याचा अभाव। जेव्हा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये लोकसंख्येच्या गरजांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसते, तेव्हा त्या परिस्थितीस पाण्याचे संकट असे म्हणतात। भारताला पिण्याच्या पाण्याचा समस्येचा सामना करावा लागतो आणि ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। पाणी हे जीवनाचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहे। पृथ्वीवरील पाण्याचा साठा कितीही प्रचंड वाटत असला तरी पिण्यायोग्य स्वच्छ पाण्याचे प्रमाण मर्यादित आहे। भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अधिक गडद स्वरूप प्राप्त होत आहे। लोकसंख्येतील वाढ, जलस्रोतांचे अव्यवस्थित व्यवस्थापन, हवामान बदल आणि जलप्रदूषण यामुळे भारतापुढील पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले आहे। भूजल पातळी घटत आहे, धरणीही कोरडी पडत आहे, हवामान बदलते, निसर्ग कोपतो, पाण्यासाठी मानव आताशा रडतो। आता आपण बघूया पाण्याच्या संकटाची प्रमुख कारणे। अनेक भागांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी भूजलाचा अतिवापर केला जातो। भूजलांचा जास्त उपसा केल्यामुळे भूजल पातळी कमी होत आहे। शेती, उद्योगधंदे, वीज निर्मिती यासाठी पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होतो। औद्योगिक कचरा, रासायनिक खते आणि घरगुती सांडपाणी थेट नद्यांमध्ये टाकले जाते। प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होतात। परिणामी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा अभाव निर्माण होतो। हवामान बदलामुळे पावसाच्या प्रमाणात आणि वेळापत्रकात अनियमितता आली आहे। यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि जलसंकट उद्भवते। झाडमान कमी होते, परिणामी जलसाठे कोरडे पडतात। हिमनद्या वितळणे आणि नद्यांचे प्रवाह कमी होणे ही सुद्धा मोठी समस्या आहे। वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची मागणी वाढत आहे, पण पुरवठा मर्यादित आहे। जलस्रोतांचा योग्य वापर न करता झपाट्याने होणारे शहरीकरण पाण्याच्या संकटाला कारणीभूत ठरत आहे। नद्या झाल्या आता दूषित, त्यांच्या प्रवाहावर घातला क्रूर। पावसाचे पाणी वाहून जाते वाया, पाण्याची गरज भासते रोजच्या काया। पाण्याच्या संकटाचे परिणाम। शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा होतो। अनेकांना शुद्ध पाणी मिळत नाही। भारतामध्ये शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो। पाण्याचा तुटवडा झाल्यास शेतीचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांचे जीवन अडचणीत येते। पाण्याअभावी पिके सुकतात, त्यामुळे अन्न संकट उद्भवते। दूषित पाणी पिण्यामुळे लोकांना डायरिया, कॉलरा आणि इतर जलजन्य आजारांना सामोरे जावे लागते। उद्योगधंद्यांना आवश्यक पाणी न मिळाल्याने उत्पादन थांबते किंवा घटते। यामुळे बेरोजगारी वाढते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो। पाण्याच्या तुटवड्यामुळे गावामध्ये, शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये संघर्ष उद्भवतात। पाण्याच्या अभावामुळे लोकांना राहत्या जागा सोडून
स्थलांतर करावे लागते. दैनंदिन गरजासाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नाही. महिलांना आणि मुलांना पाणी भरण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. यामुळे शिक्षण आणि कामावर परिणाम होतो. नद्या, तलाव आणि जलाशय कोरडे पडल्याने जैवविविधतेवर परिणाम होतो. जलचर प्राणी आणि वनस्पती यांचा नाश होतो. जंगल कोरडी पडल्याने पर्जन्यमान कमी होते आणि तापमान वाढते. पाणी वाचवा, करा संवर्धन. निसर्ग रक्षण हेच खरे धन. पाऊस साठवा, झरे जपा, पिण्याचे पाणी प्रत्येकासाठी ठेवा. पाण्याच्या समस्येवर उपाय. पाण्याचे संकट योग्य उपाययोजना करून आपण हे संकट कमी करू शकतो. पावसाच्या पाण्याचा साठवणुकीसाठी जलसंधारण तंत्र वापरले जावे. जलकुंड, नद्यांचे पुनरुज्जीवन आणि झरे जपले पाहिजेत. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जाते. गावांमध्ये चेकडॅम बांधून पाण्याचा साठा वाढवता येतो. घरांच्या छतांवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचे साठवण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवावी. दैनंदिन जीवनात पाणी जपून वापरा. उदाहरणार्थ, ब्रश करताना नळ बंद ठेवावा. गळती होणारे नळ, पाईप दुरुस्त करावेत. शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. झाडे लावल्यामुळे पाण्याचा साठा टिकून राहतो आणि पर्जन्यमानात वाढ होते. जंगलतोड थांबवून निसर्गाचे संतुलन राखावे. नद्या, तलाव आणि पाणवठ्यामध्ये कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी किंवा कचरा सोडू नये. प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचा योग्य रीतीने नाश करावा. औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठी वापरलेले पाणी बागकामासाठी किंवा साफसफाईसाठी वापरता येईल. कारखाने आणि मोठ्या संस्थांनी पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणा बसवाव्यात. रासायनिक खतांचा वापर कमी करणे यावर भर दिला पाहिजे. पाण्याच्या बचतीसाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी. शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक मंचावरून लोकांना पाण्याच्या समस्येची जाणीव करून द्यावी. पारंपरिक जलस्रोत जसे की विहिरी, तलाव आणि नद्या यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गावांमध्ये पुन्हा पारंपरिक जलसंधारण प्रकल्प सुरू करावेत. शासनाने जलसंवर्धन आणि जलसंधारण यासाठी ठोस धोरणे आखावी. पाण्याचा समतोल वितरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी. चला एकत्र येऊ जनजागृतीसाठी. पाणी वाचव, भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी. पाणी आहे तरच जीवन असे, त्याचा तुटवडा कधीच होऊ नये. भारताला पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाश्वत जलस्रोत व्यवस्थापन, तांत्रिक उपाय आणि समाजाच्या सहभागाने ही समस्या सोडवता येऊ शकते. पाणी ही आपली नैसर्गिक संपत्ती आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. पिण्याचे पाणी हे नैसर्गिक संपत्ती असून त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतासारख्या मोठ्या देशासाठी पाणी समस्येचे निराकरण करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा काटकसरीने आणि शाश्वत पद्धतीने वापर केल्यास भारत पिण्याच्या पाण्याचे संकट निश्चितच दूर करू शकेल. पाणी आहे तर जीवन आहे हे लक्षात ठेवून पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन आहे, त्यामुळे पाणी वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक आणि शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. थेंब थेंब पाणी साठवा, भविष्य वाचवा हा मंत्र आचरणात आणल्यासच पाण्याच्या संकटावर मात करता येईल. थेंब थेंब गोळा कर, निसर्ग म्हणतो पुन्हा. पाणी वाचव, आजच जागा हो मानवा.
पिढ्यापिढ्यांसाठी शपथ घ्या आता, पाण्याचे संरक्षण हेच ध्येय आता. वृक्ष लावा, झाडं वाढवा, पाणी जपून नवा भारत घडवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.